नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण जात आहोत कोल्हापूरपासून 110 किलोमीटरवर असणाऱ्या आंबोलीला. कोल्हापुरातून गारगोटी, उत्तूर, आजरा मार्गे आंबोलीला जाता येतं. सगळ्यात पहिला आम्ही पोचलो कावळेशेत पॉईंटला. इथं रस्ता बंद असल्यामुळे आम्ही पायवाटेवरून एक छोटासा ट्रेक केला आणि हा कमाल सुंदर नजारा पाहिला. या डोंगर रांगांमध्ये असंख्य धबधबे प्रवाहित झालेले आहेत, पण याचं मेन वैशिष्ट्य असं आहे की इथं उलट्या दिशेने येणारा धबधबा, हे या दरीत कोसळणारा पाण्याचा प्रवाह उलट्या दिशेने वर येतो. मस्त वाटतं. त्यानंतर आम्ही गेलो आंबोलीचा मेन धबधबा पाहायला. आंबोलीमध्ये महादेवगड पॉईंट, हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान, नागरतास्ता धबधबा अशी अनेक सुंदर ठिकाणं तुम्हाला पाहता येतात. पण पाऊस खूप असल्यामुळे आम्ही धबधब्याला गेलो आणि पाऊस पण गायब झाला. इथे तुम्हाला चहा, कॉफी, कणीस, भजी अशा अनेक स्टॉल दिसतात. आणि हा आहे आंबोलीचा मेन धबधबा, जो पर्यटकांचं आकर्षण आहे. इथे छान पायऱ्या बांधल्या आहेत, जिथं तुम्हाला पाण्याच्या प्रवाहातून धबधब्यापर्यंत जाता येतं. आत एंट्री करण्यासाठी 20 रुपये तिकीट आहे. हा धबधबा प्रचंड मोठा आहे आणि इथे पाण्यात न जाता नुसता तुषारांनी सुद्धा आपल्याला भिजायला होतं. पावसाळी पर्यटन करताना काळजी मात्र नक्की घ्या. आंबोलीत अनेक धबधबे तर आहेतच, पण त्याचबरोबर आंबोलीची जंगलंसुद्धा खूप सुंदर आहेत. आंबोलीत अनेक प्रकारची जैवविविधतासुद्धा आढळते. धुक्यात आणि पावसात जर आंबोलीला जात असाल तर इथे अनेक प्रकारचे रिसॉर्ट आणि खाण्यापिण्याची ठिकाणं उपलब्ध आहेत. तर या पावसाळ्यात नक्की आंबोलीला भेट द्या. थँक्यू.